आपल्या मराठीमधले एक लेजेंडरी रायटर आहेत, हॉरर रायटर आहेत, नारायण धारप म्हणून. तर त्यांचे तू जेवढे हे बुक्स वाचशील, त्यांची पुस्तकं वाचशील, तर त्यात त्यांनी खूप चांगल्यापैकी एक्सप्लेन केलंय. तर त्यांचे बुक्स, त्यांच्या एका पुस्तकात एक चॅप्टर आहे, एक गोष्ट आहे, त्याचं नाव अंधळी कोशिंबीर. आपण खेळतो ना, काय बोलतात त्याला, अंधळी कोशिंबीर. तर तशीच एक गोष्ट आहे, 1970 ह्या काळातली आहे. तर एक सुनीता म्हणून एक तरुण मुलगी होती, जिचं नुकतंच लग्न झालेलं, 2-3 वर्ष झालेले, आणि तिच्या लग्नाच्या 1 वर्षानंतर तिचा नवरा वारला होता, ऑफ झाला होता नवरा, त्याला काहीतरी आजार होता. आणि त्यामुळे आता सुनीता आणि तिची जी सासूबाई होती सरिताबाई, हे दोघेच एका घरात राहायचे. आता सरिताबाई आहे ना, ही खूप बोलतात ना, खूप बेकार छळायची. म्हणजे ती रागीट असतात ना, आपण टिपिकल एका मूवी मध्ये किंवा आपण सिरियल मध्ये बघायचो ना, जुन्या पिक्चर मध्ये छळणाऱ्या सासू, तसेच तिचा तो कॅरेक्टर होता की ती तिच्या जी सुनेला एवढी मारायची, सरिताला एवढी मारायची, त्रास द्यायची, जेवण नाही नीट बनवलं मारलं, कपडे नाही नीट धुतलं ओरडलं, चटके वगैरे द्यायचे, आणि खूप जास्त छळायची. सुरुवातीला त्यांचे जे शेजार पाजारचे लोक होते, त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, बाबा काय करताय तुम्ही, हे ते. पण ते काय करायची की जसं कोण थांबवायला जायचं ना, तेव्हा शांत बसायची, त्यानंतर अजून सरिताला त्रास द्यायची. त्यामुळे शेजारच्या लोकांना वाईट वाटायचं की बाबा आम्ही उगाच तिला थांबवायला, त्यामुळे तिला अजून ओरडा पडतोय. मग हळूहळू करून ते शेजारच्या लोकांनी पण लक्ष देणं सोडून दिलं, कारण हे भांडतात आणि शांत बसतात. एक लेवल नंतर बोलतो ना, त्यांच्या घरातलं आहे ते, आपल्याला काय जाऊ दे, आणि आपण सोडवायला गेलो की तिला अजून त्रास होतो, तर जाऊ दे. आणि सरिताला पण ह्या गोष्टी सवय झालेली, म्हणजे छळायचं, तिला छळल्याशिवाय तिचा दिवस नाही जाणार. म्हणजे ती आता बोलतात ना, एक त्यावेळी ही गोष्टच खूप जुनी आहे, त्यामुळे एवढं ते काय बोलतात, बायका पण एकदम बोलतात ना, रिटॅलिएट वगैरे नाही करायचे, गप्प बसायचे, सहन करून घ्यायचे, कारण तिला पर्याय नव्हता. तिचे जे बाहेरचे लोक होते ते खूप गरीब होते, आणि नवरा नाही, सासू छळते, शेजार पाजारचे लोक मदत नाही करत आहे, तर बोलून बोलणार कोणाला. एक दिवशी काय होतं बाई, की सुनीता किचनमध्ये काहीतरी जेवण वगैरे बनत, चूल असायची त्यावेळी, चूल किंवा स्टोव, तर जेवण बनवत होती ती. आणि जेवण बनवता अचानक, माहिती नाही हे त्या सरिताबाईंच्या सासूनी तिच्याबरोबर केलंय की हा बाय ऍक्सिडेंट होता, हे माहिती नाही. तिच्या पदराला अचानक, पदर असतो साडीचा, त्याला आग लागते, तो पेट घेतो, आणि हळूहळू करता पूर्ण साडीला आग लागते, ती पूर्ण जळते, आणि ती जळता बाहेर येते दरवाजाच्या, कारण तिला कोण बोलतात ना, माणूस तडपते ती एकदम, आणि तडप बाहेर येते पूर्ण अंगणात त्यांच्या, ओरडत ती जीव सोडते. शेजार पाजारचे लोक येतात, बघतात कुठे सासू, कुठे सासू, मग आतून येते, काय झालं मला माहिती नाही, हे नाही, ढोंग करत असते ती बेसिकली. तर ते सर्व होतं. दुसऱ्या दिवशी पोलिसांची चौकशी वगैरे होते, पोलीस येतात, म्हातारीबाई होती, ती सरिताबाई जी होती सासू, म्हातारीबाई होती, हे ते एवढं काय, तिने फिरवल्या गोष्टी, ऍक्सिडेंट होता, आणि हे गोष्टी ऍक्सिडेंटनी होऊ शकतात साडीला, त्यामुळे तिला सोडून दिलं. एवढं काय पुढे कारवाई नाही, डेथ म्हणून डिक्लेअर केस क्लोज केली. तर ह्याच्या मागे बॅक स्टोरी अशी होती ना, जी सुनीता होती ना, तिला ना ह्या लोकांनी फसवून, म्हणजे सरितानी फसवून तिच्या मुलाशी लग्न केलेलं. तिचा जो मुलगा होता ना, त्याला टीबी होता, आणि त्यामुळे त्याच्याशी लग्न करायला कोण तयार नव्हता. त्यामुळे सरिताला, जी सासू होती, तिला तिचा वंशज जो पुढे करायचा होता, तिला नातू हवा होता, त्यामुळे आता मुलगी द्यायला कोण तयार नाही. त्यामुळे तिने अशा बापाची मुलगी बघितली ना, जो बाप खूप जास्त गरीब असेल, ज्यांना गरजू असतील, ज्यांना पाहिजे असेल, त्यांच्यावरती आपण एक हुकूम ठेवू शकतो, जे आपल्याला अपोज नाही करणार. असं करून त्यांनी तशा घरातली एक मुलगी बघितली, गरीब घरातली, आणि तिच्या वडिलांना वगैरे सांगितलं, आणि लग्न करून दिलं त्या दोघांचं. लग्न करून दिलं, तर ही काय करायची ना, जी सरिता होती, त्या मुलाला फोर्स करायची की मला नातू पाहिजे, नातू पाहिजे, तुम्ही मला नातू द्या. आणि तो मुलगा होता ना, तो जरा शिकलेला, सवरलेला होता, त्याला माहिती होतं की मी तिच्या जवळ नाही जाऊ शकत, कारण मी जर जवळ गेलो तर तिलाही टीबी होऊ शकतो, मी माझ्या स्वतःचा त्रास तिला का देऊ जबरदस्ती, फोर्स करत असल्यामुळे तो अक्षरशः कंटाळून गेलेला. आणि एक दिवशी तो ओरडला त्याच्या आईला की तुला समजत नाही का, मी कसं तिच्या जवळ जाऊ, जर मला टीबी आहे हे तिला समजलं तर ती मला सोडून जाईल, आणि तिला फसवलंय आपण. आणि हे सर्व सुनीता ऐकते, ह्याचा धक्का बसतो तिच्या नवऱ्याला, आणि नवरा फास लावून घेतो.
स्वतःला त्यांनी पण सुसाईडच केलेली, त्यांनी सुसाईड केलेली ते माहिती होतं, पण ही सुसाईड आहे. पण ह्याचा कारणीभूत बघायला गेलो तर सासूच होती, कारण फोर्स करणं, ह्युमिलिएट करणं, त्या सर्व गोष्टी होत्या. पण मुलगा जातो, सून पण जाते, सून पण मेलेली असते. आणि आता आहे ना काइंड ऑफ जी सरिताबाई असते ना, ती असते थोडी चंटबाई असते. ती आता तिला मजा येत असते, कारण तिला एकच हे होती, सून होती, तिला तिचा अक्षरचा त्रास व्हायचा. आणि आता ती पण मेलेली आहे भाई. तर तिचा आतासाठी बोलतात ना की काबू तिचा आहे, पूर्ण घरावर तिचाच हुकूम चालतो, तसं होतं. पण त्यावेळी असं होतं ना भाई की जसं जसं ती आराम वगैरे करायला जाते ना, तर एक दिवशी असं होतं ना भाई की ती 4-5 दिवस होऊन जातात, सुनीता ऑफ झालेली असते, शेजारपारचे लोक हाक वगैरे मारायला येतात, थोडे सांत्वना वगैरे देतात आणि मग जातात. एक दिवशी झोपलेली असते दुपारच्या वेळी आणि अचानक आहे ना तिच्या कपाट असतो ना, तिथून काहीतरी हे पडतं, वस्तू पडते, तांब्या असतो, पितळाचा तांब्या असतो ना, तो पडतो जोरात. हे काय पडलं, जाऊ दे, परत झोपते. मग परत काहीतरी 1-2 गोष्टी पडतात. तर ती नोटीस करते ना, जो तो पितळाचा तांबा असतो ना, तो ऍक्च्युली तो कळश असतो. ते माहितीये का? नाही, ते आपण गृहप्रवेश करतो ना, नवीन नवरी जेव्हा येते ते तांदळाने भरलेला असतो आणि मग ते ओलांडून येते, तो असतो तो. तर ती तिथे थोडी घाबरते, पण ठीक आहे, जाऊ दे. थोड्या वेळानंतर परत जेव्हा झोपते ना, तिला आवाज येतो की बाहेर कपडे धुतात ना, डोक्याने कपडे वगैरे धुतात, तसा आवाज येतोय. कपडे कोण धुते, आता तिची खरोखर फाटते. ती जेव्हा बाहेर बघायला जाते ना, तर कोण नसतो, पण कपडे वाळत टाकलेले असतात. कपडे कोणाचे, जो तिचा मुलगा मेलाय ना, त्याचे कपडे, त्याचे ते बनियान वगैरे ते सर्व काय धुवायची गरज आहे, कोणी धुले. आणि त्यांचा जो हे असतं अंगण वगैरे असतो, जो काय बोलतात ते, वरांडा वगैरे, तिकडे ओळ्या पायांचे निशाण होते, की फुटस्टेप्स होते, कोणतरी येऊन गेले. तिकडे म्हातारी खूप घाबरते. मग 1-2 दिवस होता असं काही ना काहीतरी होत असतं. ठीक आहे. तर एक दिवशी असं होतं ना की रात्रीची वेळ आहे आणि ती वाटते जेवण बनवायला काहीतरी जाते. आता कोण नाही घरी, तर ते सरिताबाई स्वतःचं जेवण स्वतः करतात. ती जाते आतमध्ये बघायला, तर तिला तिची सून स्पष्टपणे दिसते. बापरे. आणि ती बोलते, काय पाहिजे तुम्हाला त्यावेळी शेंगदाणे हवे होते ना, शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडते, मी बनवत होती त्या दिवशी तुम्ही मला आग लावलेली माझ्या पदराला, थांबा तुम्हाला शेंगदाणे खाऊ घालते, या देते. आणि ती घाबरत किंचाळत बाहेर पडते आणि धावत शेजाऱ्यांकडे जाते. आता शेजाऱ्यांना सांगू नाही शकत काय झालंय आणि ती मला काय बोलली हे सांगू नाही शकत, त्यामुळे ती गप्प बसते, घरी वगैरे येते आणि असते थोडी फाटलेली असते सरिताबाईची. त्यानंतर काय होतं ना भाई, एक सण येतो आपल्या महाराष्ट्रात, जो बायकांचा खूप प्रिय सण असतो, मंगळागौरी. गणपतीच्या वेळी असतो. तर मंगळागौरीचा कार्यक्रम असतो एक दिवशी, आणि कार्यक्रम असतो तर ऑलमोस्ट पूर्ण गावाच्या बायका एका घरी जमतात. त्याला सार्वजनिक गणपती असायचे ना, एकीकडे गणपती असायचे आणि बायकांचा पूर्ण कार्यक्रम असायचा. मंगळागौरीचा कार्यक्रम होता. सर्व बायका त्यांच्या घरी वगैरे करत असतात, सर्व खेळत असतात आणि तेच त्यांचं जे डान्स वगैरे असतात, ते फोक आर्ट ते करत असतात. तर तिथे परत एकदा त्या सासूला तेच होतं, ती सुनीता असल्याचा भास होतो. ते किचनमध्ये झालं, इथे झालं आणि ती पळत सुटते. आता शेजाऱ्यांकडे वगैरे जाऊ नाही शकत, कारण शेजाऱ्यांकडे कोण नाहीये, कारण सर्व इथे तिथे कार्यक्रमात वगैरे सर्वांचं लॉक. तर एकाच जो मेन हॉल असतो ना, त्यांच्या गावातला मेन हॉल, जिकडे सगळ्या बायका तो प्रोग्राम मध्ये असतात, ती धावत धावत तिथे पोहोचते. आता त्या ज्या बायका असतात ना, त्यांना ते फुगड्या वगैरे घालून कंटाळलेले असतात, कारण कोणाला नाचायला येतंय, कोणाला नाचायला येत नाही, असं करून बोर झालेले असतात रे. ते बोलतात एक काम करूया, आपण आहे ना अंधली कोशिंबीर खेळूया. आणि ते लोक एका पट्टी बांधून पकडत असतात आणि एक बाई आउट होते. जर आउट होते ना, ते बोलते नाही हिने चिटिंग केली. ते बोलले अरे आता काय करायचं, बोलते एक काम करूया, आपण आहे ना पट्टी नको बांधूया, आपण आहे ना पिशवी घालू डोक्यावर, पिशवी घालू आणि मग पकड, मग तू बघणार कुठून. मग ठीक आहे, मग ते लोक मोठी गोंड असते ना, म्हणजे गोंडची छोटी पिशवी असते, कापडी पिशवी, ते एका बाईच्या डोक्यावर घालतात आणि पकड. ठीक आहे, तर ती बाई पकडत असते, ती आउट करते. बोलते आता कोण डाव कोण घेणार. तर अचानक एक बाई येते आतून, तिच्या डोक्यावर पिशवी असते, बोलते मी घेते डाव, घे. तर डाव घेते, इकडे तिकडे पकडत असते. तितक्यात ती सासू येते आतमध्ये, आणि सासू येते ना,
आणि सासूला बघते आणि ती सासूलाच पकडायला जाते आणि सासूला माहिती पडतं की बाबा हीच आहे, कारण तिचीच साडी असते, ओके. सर्व काही ती असते. ती पकडायला जाते आणि वरती बंगला असतो, म्हणजे तो बंगला म्हणजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असं असतं. तर जसं असं तिच्या मागे सासू अजून वरती पळते, कारण कोणाची मदत नाही मागू शकत. वरती जाते, फर्स्ट फ्लोअरला जाते, सासूला पकडते, सासूला मारते. आणि जेव्हा लोकांना माहिती पडतं ना, जेव्हा लोक वरती जाऊन बघतात की अजून येत का नाही, आउट केलं नाही, काय नाही केलं, जेव्हा सर्व बायका वरती जातात ना, तिकडे कोणीच नसतं. ओके. फक्त जी सासू असते ती मेलेल्या अवस्थेत पडलेली असते. म्हणजे तसं आहे की ती त्याच्या असं सूड घेण्यासाठी तिथे आलेली. नेचर्स जस्टिस. म्हणजे ती त्यांनी लिहिलेली गोष्ट होती आणि ती खूप इंटरेस्टिंग वाटली मला, खूप क्रिएटिव्हली, खूप जास्त. नाही, आहे इंटरेस्टिंग आहे ऑब्व्हियसली. आणि त्यांनी जे लिहिलं ना, प्रॉपर डिटेल्समध्ये वगैरे लिहिलंय.